परमेश्वराचे मनापासून मी आभार मानतो की आजच्या प्रभुवारी सायंकाळी अ, नाशिक येथील जे लोडची मंडळी अ, या मंडळीने दिलेल्या आमंत्रणावरून आम्ही एकत्र आलो आहोत दूरध्वनीच्या द्वारे. आणि देव आम्हाला सहाय्य करत आहे की वचनातून आम्ही त्याची आठवण करावी, त्याच्या पायाशी बसून आपण सर्वजण सर्वांनी आम्हाला म्हणजे सर्वांनी शिकावं म्हणून देव आम्हाला सायंकाळी सहाय्य करत आहे. ख्रिस्त येशूमध्ये सर्वांना सलाम मी करतो. आपलं अंतःकरण, आपलं मन, आपलं चित्त आपल्या परमेश्वराकडे आपण लावूया. आज सायंकाळी योहान शुभ वर्तमानाच्या 15व्या अध्यायातून आणि 1 ते 8 वचनामधून आपल्या सर्वांच्या परिचयाची वचनं आहेत, त्यातून बोलणार आहे. आणि आपण प्रार्थना केलेलीच आहे. देव निश्चित आपल्याला सर्वांना सहाय्य करेल. आणि सर्वांच्या परिचयाचा आणि अतिशय सुंदर शास्त्रपाठ हा आहे. माझं पंडिता रमाबाईचं भाषांतर आहे. मी त्यातून वाचतो 1 ते 8 वचनं. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपले आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्यानेही फळ देवत नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्या मध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही करवत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात टाकतात व ते जाळण्यात येतात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळे द्यावे, यातच माझ्या बापाचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. देव या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्वांना, मला देखील सहाय्य करो. खरं म्हणजे प्रेषित 8 मधून मी बोलणार होतो, परंतु सकाळी रात्री झोपतानाही मी विचार करत झोपलो आणि सकाळी उठल्यावरही माझ्या मनामध्ये ही वचनं देवबापांनी दाखवलेली आहेत. संपूर्ण सृष्टी परमेश्वराची आहे आणि आताच प्रार्थनेतून ऐकलं आपण, तो आमचा कोण आहे? निर्माणकर्ता आहे. तर सर्व सृष्टी देवाची आहे आणि त्यानेच ती निर्माण केली आहे. आणि त्यामध्ये या सृष्टीमध्ये त्याने मनुष्याला ठेवले आहे. ही संपूर्ण सृष्टी एक सुंदर बाग आहे, एक सुंदर मळा आहे. आणि आपण ही वचनं वाचत असताना मंडळीचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा, तुमचा आमचा आपण विचार करतो, परंतु हा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला की संपूर्ण पृथ्वी परमेश्वराची आहे आणि संपूर्ण पृथ्वी निसर्ग सौंदर्याने नटवली देवाने. आणि या सुंदर सृष्टीमध्ये मनुष्य म्हणजे ही सुंदर सृष्टीने पृथ्वी जी मनुष्याला दिली आहे त्या आम्हाला ती दिलेली राहायला. आणि आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो की पहिल्या मनुष्याला, आदामाला म्हणजे आम्हाला सर्वांना सांगितलं की ही पृथ्वी तुम्ही काय करा? व्यापून टाका. जेव्हा मी
रेल्वेने प्रवास करतो तेव्हा पुष्कळ जागा अजून आहे नाही का पृथ्वी तलावरती, आणि देवाच्या दयेने UAE मध्ये पण वचन सेवा करण्याचा करण्याची देवाने संधी दिली. त्यावेळेस मी आकाशातून पृथ्वी पाहिली आणि भारताचाही भाग पाहिला आणि समुद्र क्रॉस करून UAE मध्ये गेलो, दुबईला. तर अजून पुष्कळ जागा आहे आणि ती काही मनुष्याने अजून व्यापून टाकलेली नाही. आपण एवढा विचार ध्यानात घेऊ की संपूर्ण सृष्टी एक काय आहे, बाग आहे किंवा छानपैकी म्हणजे गार्डन आहे, आणि त्यामध्ये आम्ही आहोत. देवाला आवडणार जीवन आम्ही जगावं, एवढीच देवाने आमच्याकडून अपेक्षा केली आहे. पहिल्या आदामाकडूनही तेवढीच अपेक्षा केली की देवाच्या सहभागितेत राहावं, त्याच्या सहभागितेमध्ये राहावं आणि त्याला भजावं, त्याची आठवण करावी, त्याच्याशी बोलावं, देवाशी संपर्क ठेवून असावं. आणि ही एवढीशी अपेक्षा जी त्याची आहे, तो निर्माणकर्ता म्हणून त्याचा तो हक्क आहे, कारण तो आमचा निर्माणकर्ता आहे आणि त्याचा आमच्याकडून तेवढा हक्क बनतो की आम्ही परमेश्वराची अपेक्षा पूर्ण करावी आणि म्हणजे आमच्याकडून चांगले जीवन मागण्याचा त्याचा हक्क आहे निर्माणकर्ता या नात्याने. जगातला पिता जसं आपल्या मुलाकडून चांगलं जीवन जगण्याची म्हणजे त्याने मुलाने चांगलं जीवन जगावं अशी अपेक्षा धरतो आणि तीच अपेक्षा आमचा पिता, स्वर्गीय पिता किंवा आमचा निर्माणकर्ता देव म्हणून ती अपेक्षा आहे. आम्ही रोमकराच्या पत्रामध्ये गेलो पहिल्या अध्यायामध्ये, तर 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण त्याच्या संबंधाच्या अदृश्य गोष्टी, देवाच्या संबंधितल्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सर्व कालचे सामर्थ्य व देवपण ही जग अस्तित्वात आल्यापासून निर्मिलेल्या वस्तूंवरून समजून येत असल्यामुळे स्पष्ट दिसत आहे, यासाठी की त्यांनी म्हणजे कोणी मनुष्यांनी निरुत्तर व्हावं, जे सत्य दाबून ठेवतात, जे अनितीमध्ये जीवन जगतात आणि सत्याकडे येत नाही, सत्य दाबून ठेवतात, त्यांनी एवढा तरी विचार करावा की हे संपूर्ण सृष्टी देवाने निर्माण केली, त्यावर विश्वास ठेवावा आणि त्या निर्मितीमध्ये देवाचं सामर्थ्य शोधावं, त्याचं देवपण शोधावं. इतकं ते स्पष्ट आहे, परंतु माणूस तसं करत नाही. आता देवाचे आभार मानूया की प्रभूमध्ये आम्ही आल्यामुळे देवाने आम्हाला सहाय्य केलेलं आहे की त्या निर्माणकर्त्या परमेश्वराला आपण ओळखावं. आणि खरोखर तो आमच्याकडे अपेक्षेने येतो, जसं आदामाकडे तो अपेक्षेने येत होता एदेन बागेमध्ये, आणि तसं तो आमच्याकडेही अपेक्षेने पाहतो, अपेक्षेने येतो, आमची भेट घेतो. गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये आम्हाला ठाऊक आहे की अतिशय अलंकारिक भाषेमध्ये तिथं वर्णन केलेलं आहे की वधू आणि वर या नात्याने, आणि वधूवरच्या प्रीतीमुळे तो वधूकडे येतो त्या बागेमध्ये आणि तिथे फळाची अपेक्षा करून तो येतो. आता इथे आम्ही योहान वर्तमानामध्ये 15व्या अध्यायात द्राक्ष वेलाविषयी बघतो. जो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. परंतु बाग या नात्याने या ठिकाणी विचारात घेऊया आपण गीतरत्नाच्या 4थ्या अध्यायामध्ये आणि 13 वचनापासून पुढे जेव्हा वाचतो तिथे लिहिलंय, तुझी रोपे मौलवान फुले असलेला डाळिंबीचा माळा अशी आहेत, त्यात कापराची व जटामांसीची झाडे, जटामांसी आणि केशर, वेखंड आणि दालचिनी आणि सर्व प्रकारच्या उदाची झाडे
गंधरस आणि अगरू व सर्वश्रेष्ठ सुगंधी द्रव्ये यांची झाडे आहेत. आणि पुढे शल्मोन राधी विहीर आणि लबानोनाहून वाहत येणारे जलांचे प्रवाह अशी तू आहेस. या ठिकाणी वधूचं वर्णन म्हणजे मंडळीचं वर्णन केलेलं आम्हाला बघायला मिळतो. आणि केवळ द्राक्षच नाही तर द्राक्षरसाचाही उल्लेख, द्राक्षाचा उल्लेखही त्या ठिकाणी गीतरत्नाच्या पुस्तकात केलेला आहे. परंतु बाग या नात्याने या विचाराने विचार केला असणे आहे. जसं मंडळीमध्ये वेगळ्या वेगळ्या कृपादानांनी भरलेले असतात आणि प्रत्येकाचा सुवास, प्रत्येकाचं बोलणं, प्रत्येकाचं जीवन ख्रिस्त येशूमध्ये जरी असलं तरी वेगळं वेगळं अनेक विचार, अनेक सुगंधाच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून देवबापाला मिळतात. आणि म्हणून आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे, तर स्वर्गीय पित्याने म्हणजे तो प्रभू येशू म्हणतो, म्हणून आपल्यालाही म्हणायलाच पाहिजे की पिता जो आहे तो कोण आहे? शेतकरी आहे. आणि त्या शेतकऱ्याने ही संपूर्ण सृष्टीची लागवड केली आहे. माझ्या विचारामध्ये बायबलमध्ये आम्हाला 3 मळे बघायला मिळतात, बागा बघायला मिळतात. एदेन बाग आहे सुरुवातीची, नंतर इस्रायल हा द्राक्षमळा, त्याचा उल्लेख आहे यशायाच्या पुस्तकात 5व्या अध्यायामध्ये. आणि तिसरी बाग म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये लावली गेलेली बाग आहे आणि विश्वासणाऱ्यांचे मंडळीमधील जीवन आहे. आणि हा शेतकरी या नात्याने या द्राक्षाच्या बागेचं किंवा या मळ्याचं किंवा या सृष्टीचं काय करायचं हा परमेश्वराचा हक्क आहे. आणि आम्हाला बघायला मिळतं मत्ती शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये आणि 13व्या वचनामध्ये तिथं प्रभू म्हणतो, मत्ती शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 13वं वचन, तिथं प्रभू असं म्हणतो, पुरुषांना उत्तर देत आहे. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मत्ती 15:13, जे प्रत्येक रोप माझ्या आकाशातील बापाने लावले नाही ते उपटले जाईल. काय म्हटले? जे प्रत्येक रोप माझ्या आकाशातील बापाने लावले नाही ते उपटले जाईल. प्रभू येशू ख्रिस्त खरा द्राक्षवेल आहे आणि तो स्वर्गीय पित्याने किंवा शेतकरी असलेला जो पिता आहे त्याने तो द्राक्षवेल आमच्याकरता पाठवून दिलेला आहे, आमच्याकरता तो त्याने लावलेला आहे. म्हणून एकत्रित विचार करूया. वेगळं वेगळं बघायला आपल्याकडे वेळ नाही. एदेन बाग, इस्रायलाचं द्राक्षमळा आणि विश्वासणाऱ्यांची मंडळी आणि तेही बाग आहे. आणि या तिन्ही गोष्टींचा एकत्रित असा आपण विचार करूया. तर ह्या बागेचं काय करायचं? म्हणून एदेन बागेचं काय झालं? इस्रायल मध्ये लावलेला द्राक्षमळा, इस्रायल हा द्राक्षमळा लावला, त्याचं काय झालं? आणि विश्वासणाऱ्यांचे म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये जे जोडलेले आहेत द्राक्ष वेलाला, त्यांचं काय करायचं? हा संपूर्ण हक्क शेतकऱ्याचा आहे, त्या बापाचा आहे. आणि म्हणून एक तर गोष्ट आपण इथे पाहतो, मत्ती 15:13 पाहिली की जे रोप शेतकऱ्याने म्हणजे बापाने लावलं नाही, त्या माळ्याने लावलं नाही किंवा त्या देवबापाने लावलं नाही, ते प्रत्येक रोप उपटून फेकून दिलं जाणार आहे. आणि म्हणून आपण पहिला विचार हा ध्यानात घेऊया की पित्याने किंवा पिता जो आमचा शेतकरी आहे त्याने लावलेलं रोप आम्हाला व्हायचं आहे. आम्हाला देवाने लावलेलं रोप व्हायचं आहे. आम्ही देवाचं लावणं असलं पाहिजे.
आम्ही यशाच्या पुस्तकामध्ये जाऊ. यशाचं पुस्तक आणि त्याचा 61वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचूया. त्या ठिकाणी आम्ही वाचतो की सियोनातल्या शोक करणाऱ्यास राखेच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्मेच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला त्यांनी मला पाठवले आहे आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची झाडे यहोवाचे लावणे असे म्हणतील. न्यायीपणाची झाडे जी पित्याने लावलेली आहेत ती न्यायीपणाची झाडे आहेत आणि परमेश्वराने त्यांना लावलं आहे असं म्हणतील. ते यहोवाचे लावणे आहे. वरती आणखी 60व्या अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तुझे लोक सर्वच न्यायी होतील आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हातांचे कृत्य असे ते सर्व कालपर्यंत भूमी वतन करून घेतील. भूमीमध्ये लावलेले रोप आणि सर्व कालपर्यंत लावलेले रोप आणि मी लावलेले रोप असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून पित्याने लावलेले रोप आम्ही व्हायला पाहिजे. प्रत्येकाने आम्ही पित्याने लावलेले रोप आहेत हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आमच्या जीवनामध्ये. आणि सैतानाने लावलेले नव्हे बरं का, सैतानाने लावलेले नव्हे. सैतान काय लावतो? सैतान निधन लावतो. सैतान काय लावतो? निधन. आणि ते निधन कशासाठी आहे? ते निधन नाशासाठीच आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायात आम्हाला ते बघायला मिळतं. लुकाचं शुभवर्तमान 20वा अध्याय आणि द्राक्षमळ्याच्या दाखल्याने प्रभू आपल्या विरोधकांना उत्तर देत असताना तो म्हणतो की कोणा एका माणसाने द्राक्षमळा लावला आणि तो शेतकऱ्यास सोपून देऊन तो स्वतः पुष्कळ काळ दूर गेला. द्राक्षमळा लावणारा परमेश्वर आहे आणि ज्याच्या हातात सोपून दिलं तोही शेतकरी आहे. आम्हाला आठवतं आदामाला म्हटलं की या बागेत तुला ठेवलंय तर तू काय कर, या बागेची काय कर, मशागत कर, तिची देखभाल कर. तर मग हंगामात शेतकऱ्याने आपणाला द्राक्षमळ्याची काही फळं द्यावी म्हणून त्याने एक दास त्यांच्याकडे पाठवला, परंतु त्या शेतकऱ्याने काय केलं? मार देऊन रिकामं पाठवून दिलं. दुसरा पाठवला, त्याचाही मार देऊन अपमान करून पाठवून दिलं. तिसऱ्याला पाठवलं, त्यालाही घाळ करून टाकून दिलं आणि हाकलून लावलं. मग द्राक्षमळ्याचा जो मूळ धनी आहे तो म्हणतो की मी काय करू? आणि मग तो म्हणतो मी आपल्या पुत्राला, प्रिय पुत्राला पाठवीन, कदाचित ते त्याचा मान राखतील. परंतु 14व्या वचनात आम्ही वाचतो भयंकर गोष्ट, शेतकरी त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाले, हा तर वारीस आहे, वतन आपलेच व्हावे म्हणून आपण त्याला जीवे मारूया. आणि तेव्हा त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जीवे मारले. मग द्राक्षमळ्याचा धनी काय करेल? आणि हा सुंदर विचार त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्त द्राक्षाचा मळा वाचवायला आला होता किंवा त्या मळ्यात आमच्याकडून म्हणजे त्या शेतकऱ्यांना ज्याच्या हातात ते सोपवलं होतं त्याच्याकडून फळ मागायला आला होता, काही भाग मागायला आला होता. परंतु त्याला देण्याच्या ऐवजी त्यांनी म्हटले हा तर वारीस आहे आणि त्याला मारून टाकलं. इब्रिकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायात आम्हाला बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वांचा वारीस करून ठेवलेला आहे, सर्व गोष्टींचा वतनदार म्हणून त्याला ठेवलेलं आहे. आणि भयंकर गोष्ट आम्हाला बघायला मिळते की हा इतिहास आहे की त्यांनी संदेष्टांचा छळ केला आणि देवाचं वचन सांगणाऱ्यांचा छळ केला आणि शेवटी पुत्र आला तर त्याला मारायचं ठरवलं.
आणि झाड म्हणजे माणसाला झाडाची उपमा दिलेली आहे. आम्हाला स्तोत्रामध्ये बघायला मिळतं की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे आणि पाण्याचा प्रवाह किंवा एकच नीतिमान मनुष्य किंवा एकच नीतिमान झाड, शुद्ध झाड, पवित्र झाड, देवाला फळ देणारं झाड असं प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या ख्रिस्त येशूमध्ये आता आम्ही लावलेलो आहोत. आणि म्हणून सैतानाने लावलेलं असं आम्हाला व्हायचं नाही. सैतानाने आम्हाला पूर्वी हातात घेतलं, आम्हाला लावलं, परंतु तिथून काढून आणलं देवाने. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला तिथून काढून आणलं. आणखी संतान म्हणजे संतानाला बी देखील म्हटलेलं आहे. आम्ही यशाच्या 5व्या अध्यायामध्ये गेलो तर तिथे आम्हाला बघायला मिळतं की बी लावण्यासाठी जमीन कशी पाहिजे, चांगली पाहिजे. आणि त्या चांगल्या जमिनीमध्ये बी चांगलं रुजतं, त्याला पाणी पाहिजे. आणि मग मला म्हटलं की पाण्याची व्यवस्था असते, करावीच लागते. एदेन बागेतही पाण्याचे झरे नद्या ठेवल्या होत्या, पाण्याची व्यवस्था केली होती. आणि कोणत्याही द्राक्ष मळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे. म्हणून आता सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाणी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त चांगली जमीन आहे, उत्तम जमीन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त उत्तम द्राक्ष वेल आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त उत्तम फळ देणारा आहे. आणि सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आम्ही आता फक्त त्याला जोडलेले आहोत. आणि म्हणून संतान किंवा बी म्हणून पाहिलं तर आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला 12व्या अध्यायात 7व्या वचनात अब्रामाशी बोलताना देव म्हणाला आहे. आपण बघूया उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि 7वं वचन. उत्पत्ती पुस्तक 12वा अध्याय आणि 7वं वचन. तिथं म्हटलंय, आणि यहोवा अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देईन, हा देश मी तुझ्या संतानाला देईन. नाही का, संतान म्हणजे बीज आहे ते. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 12व्या वचनामध्ये 2रा अध्याय आणि 7वं वचन. आणि यहोवा देवाने जमिनीतल्या मातीचा मनुष्य घडला आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. देवाने लावलं त्याला या पृथ्वीमध्ये, पृथ्वीतून घेतला, पृथ्वीतच लावला त्याला, तिथंच पृथ्वीमध्ये ठेवलेला आहे. म्हणून आपण बरोबर जाऊ, गलती करायच्या पत्रामध्ये जाऊ आणि 3ऱ्या अध्यायामध्ये जाऊ. गलती करायचं पत्र 3रा अध्याय आणि 16 वचन. तर अब्रामाला व त्याच्या संतानाला ती वचने दिली होती आणि संतानाला असे अनेकाविषयी तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो. तो एकतर ख्रिस्त आहे. कारण पहिला जो मनुष्य लावला एदेन बागेत, लावणं म्हणजे लागवड केली किंवा पेरला, आता हे तुम्ही लक्षात घ्या, तर तो फेल गेला. मग द्राक्ष वेल इस्रायलाचा लावला, मिस्र देशातून काढून आणला आणि तो कनानात लावला, तिथे लावला. तो द्राक्ष वेल पण फेल गेला. यशाच्या पुस्तकात 5व्या अध्यायात आम्ही बघतो की ते पण फेल गेलेले आहेत. आणि म्हणून देवाने ठरवलं की आता असा द्राक्ष वेल लावायचा की म्हणजे परमेश्वराने रोप म्हणून किंवा मनुष्य म्हणून किंवा झाड म्हणून जगवायला, वाचवायला, आशीर्वादित करायला, म्हणजे त्यासाठी त्याने फार खटाटोप केलेला आहे. परमेश्वराने फार कष्ट घेतलेले आहेत, फार श्रम घेतलेले आहेत. तिथेच गलती करायच्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायात 19व्या वचनात म्हटलेलं आहे, तर नियमशास्त्र कशासाठी आहे, ज्या संतानाला वचन दिले होते ते येईपर्यंत, ज्या संतानाला वचन दिले होते. आणि पुढे वाचत गेलं तर पाऊल त्याने ते सिद्ध करून दाखवतो की हे संतान दुसरं तिसरं कोणी नाही, तर
प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून चांगलं झाड येण्यासाठी, चांगला वेल येण्यासाठी, चांगलं म्हणजे फळ मिळण्यासाठी मूळ चांगलं पाहिजे, बीज चांगलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आता मला वाटतं विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये सोयाबीनचं बीज जे आहे ते फेल गेलं आणि महाबीज नावाची जी म्हणजे कंपनी आहे त्याच्यावर आता केस चालू आहे. तर अशा प्रकारचं बीज किंवा अशा प्रकारचं मूळ किंवा अशा प्रकारचं टिकाऊ आणि चांगलं आणि देवाला म्हणजे अभिप्रेत असलेलं झाड किंवा वेल जो लावायचा आणि त्याच्याशी बाकीच्यांना जोडायचं, म्हणजे ते पण चांगले होतील, ते पण चांगले टिकतील. आणि ख्रिस्त येशू म्हणजे तो द्राक्षवेल आहे, त्याने चांगलं फळ दिलं तर त्याच्याशी जे जॉईंट होतील, त्याच्यामध्ये जे जोडले जातील, हे देखील चांगले फळ देतील. हे देवाने असा प्लॅन केला. आणि म्हणून मग ख्रिस्त येशूमध्ये जन्म पावलेले, ख्रिस्त येशूमध्ये जन्मलेले लोक आम्हाला बघायला मिळतात. आणि आम्ही प्रकटीकरणाच्या आपलं पेत्राच्या पत्रामध्ये जाऊ. पहिले पेत्र 1 अध्याय आणि 23वं वचन, क्षमा करा, पहिले पेत्र 1 अध्याय आणि 23वं वचन. मी दुसरं पेत्र काढलं होतं. कारण नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. पुन्हा जन्म झाला आहे. म्हणून ज्याने कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पण 1 अध्यायात 11-12 वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे ते देवाचे लोक होतात, देवाचे पुत्र कन्या होतात, देवाचे लोक बनतात, देवाने लावलेले असं होतात, बनतात. त्यांचा जन्म ख्रिस्त येशू मध्ये होतो. आणि म्हणून आम्ही गलतीकराच्या पत्रामध्ये 3 अध्याय आणि 29व्या वचनात वाचतो, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि वचनाप्रमाणे वतनदार आहात. आणि म्हणून अब्राहामाच्या द्वारेच, त्याच्या वंशात, त्याच्याद्वारे जो जन्मला तो प्रभू येशू ख्रिस्त, देवापासून अभिवचनाचं संतान प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या संतानाशी आम्ही जोडले गेलेले असल्यामुळे आम्ही देखील अब्राहामाचे संतान आहोत, आम्ही देवाचे संतान आहोत. तर सैतानाने लावलं होतं आम्हाला निधनाप्रमाणे आम्ही होतो, परंतु ते त्याच्यातून काढलं देवाने आम्हाला, आणि आम्हाला चांगलं बी पेरलं आणि चांगलं आमच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी आपली चांगली जमीन देवासाठी देवाला रिस्पॉन्स दिला, ती चांगली जमीन ठरली गेली आणि ते देवाचे लोक झालेले आहेत. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये आपण गेलो, रोमकराचं पत्र आणि 9वा अध्याय आणि त्याचं 7 आणि 8 ही वचनं जर वाचली तर तिथं आम्ही वाचतो, आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व लेकरे आहेत असे नाही, तर इसाकातच तुझे संतान म्हटले जाईल असे वचन आहेत. म्हणून देहाची लेकरं वेगळी आहेत आणि अभिवचनाची लेकरं वेगळी आहेत. आणि जो संतान आहे तो मुख्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग त्या एकापासून आम्ही आता आहोत. पहिल्या आदामापासून पापाची उत्पत्ती आहे. आणि म्हणून दुसरं झाड लावलं, दुसरा बेल लावला, दुसरा आदाम दिला, दुसरी बाग लावली, आणि आम्ही आता प्रभू येशू ख्रिस्तापासून आहोत. आणि देवाचा संकल्प पूर्णतेस गेला आहे. आणि तुम्ही किंवा इस्रायल काय किंवा आम्ही सर्वजण देवाची लेकरं आहोत. म्हणून रोम 9 आणि 29 मध्ये म्हटलंय, आणि त्याप्रमाणे यशायाने पूर्वी सांगितले की सैन्यांच्या प्रभूने जर आम्हासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोमाप्रमाणे झालो असतो आणि गमोरासारखे झालो असतो. जर आमच्या करता बीज राखून ठेवलं नसतं, देवाची योजना जर आमच्यासाठी नसती तर आम्ही सदोमासारखे झालो असतो. सदोमाचं काय झालं आपल्याला ठाऊक आहे.
आणि म्हणून जो ख्रिस्त येशू हे नाशवंत नव्हे तर जिवंत आणि अविनाशी बीज, आणि त्यामध्ये ते आमच्यामध्ये पेरलं गेलं आमच्या अंतःकरणाच्या जमिनीत, आणि आम्ही देवाचे लोक झालो आहोत. खरी संतती आम्ही झाला आहोत. खरं आम्ही बागेमध्ये लावलं गेलो आहोत. म्हणून वेगळी उपमा देऊन आणखी प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायात आणि 24व्या वचनामध्ये म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, परंतु तो मेला तर तो पुष्कळ पीक देतो. आणि हा गव्हाचा दाणा जो आहे तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि हे वचन त्याचं मृत्यू, त्याचं मरण दाखवतं. तुमच्या माझ्यासाठी त्याचं मरण झालं, तो मरण पावला म्हणून पीक देतो. आणि हेच तत्व, हेच प्रिन्सिपल तुमच्या माझ्या जीवनासाठी आहे. आम्ही प्रभूसाठी मरण पावलं तरच आम्ही फळ देऊ. ख्रिस्त येशू मध्ये जोडले गेलेले आम्ही, जसा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तसंच आम्हीही मरण पावलो तरच आम्हाला पीक देता येईल. यशाच्या पुस्तकामध्ये 53व्या अध्यायामध्ये अतिशय प्रसिद्ध शास्त्रपाठ तो आहे. आणि त्यामध्ये 10-11 वचनामध्ये पाहिलं तर तिथे लिहिलेलं आहे की त्याच्या मरणामुळे प्रभूला म्हणाले की तिथं लिहिण्यात आलं की तुझी संतती, नाही का, तो संतती पाहिल. आणि आम्ही देवाची संतती व्हावी, आम्ही देवाने लावलेले असे व्हावे म्हणून ख्रिस्त येशू, प्रभू येशू ख्रिस्त जे खरं बीज आहे ते खरं म्हणजे तो आहे, सत्य आहे. आणि तो तुमच्या माझ्याकरता भूमीमध्ये लावण्यात आला, तुमच्या माझ्या हाडामासाचा झाला. आम्ही जे भूमीतून घेतलेले रक्तमासाचे आहोत त्या आमच्यासारखा तो मनुष्य झाला. आणि आदाम एदेन बाग पण फेल गेली. मग यशाचा 5वा अध्याय मिसर देशातून काढून आणलेला गेलही फेल गेला. पण आज ख्रिस्त येशू मध्ये लावलेला द्राक्षमळा, आज ख्रिस्त येशू मध्ये लावलेला द्राक्षमळा, तिथं टायटल नाही दिलेलं पण मी मनातून टायटल देतो की देवाचा मळा. माझ्या बायबलमध्ये तिथे टायटल आहे येशू हा खरा द्राक्षवेल आहे. पण मी तिथं लिहिलं आहे, लिहिताना माझ्या मनात विचार आला मी भर घालतोय की काय, पण नाही, ते एक नोट्सच्या स्वरूपात आहे. तो देवाचा मळा आहे, देव बापाने लावलेला मळा. आता तो फेल जाणार नाही, तो पूर्ण कसोटीस उतरलेला आहे, तो फळ देणारा आहे. पण तरी देखील तो असं म्हटलेलं आहे की 2ऱ्या वचनामध्ये, तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. ख्रिस्त येशू मध्ये आम्ही नाही. आम्ही कधी सुकून जाणार? माणूस कधी सुकून गेलेला आहे, मेलेला जमा आहे, वाळलेला आहे. जर तो ख्रिस्त येशू मध्ये नाही, तो ख्रिस्त येशू मध्ये नाही तर त्याच्यामध्ये जीवन नाही. तो ओला नाही, त्याच्यात जीवन नाही. किंवा आम्ही जर फळ देत नाही तर तो फाटा काढून टाकला जाईल असं म्हटलेलं नाही. सॉरी, काढून तो देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. म्हणजे याचं तारण झालेलं आहे. ज्याने खऱ्या अंतःकरणाने, मनाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वतःला रोपवलेलं आहे, मुळावलेलं आहे, तो फळ दिल्याशिवाय राहत नाही. जो नुसता नावाला आहे तो असून पण उपयोग नाही, त्याच्या जीवनामध्ये फळ नाही आणि तो काढून टाकला जाईल. म्हणून मंडळीत फळ न देणारे पण फाटे आहेत, तारण न पावलेले पण लोक आहेत आणि तारण पावलेले पण लोक आहेत. तारण पावलेल्यांचीच मंडळी आहे,
परंतु ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांचा प्रयत्न आहे, फळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, फळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी अधिक फळ द्यावं म्हणून तो काय करतो, त्यांना निर्मळ करतो, साफसूफ करतो. फुल किंवा फळ यावं म्हणून कटिंग करावी लागते, कट करावं लागते. मी माझ्या घराच्या पाठीमागे थोडीशी जागा आहे 2 फुटाची, पण त्याच्यामध्ये काय माहित मिसेसने कारल्याच्या बिया फेकल्या असतील किंवा काय लावण्याच्या उद्देशाने टाकल्या असतील, पण त्याचा वेल आलाय आणि तो वेल मी साफसफाई करताना म्हणजे बरेच वेल आहेत, 3-4, एक कुठलं तरी माझ्याकडून कट झालं, तो पूर्ण सुकून गेला. परंतु जेव्हा कटिंग होते त्याचा उद्देश काय आहे, कटिंग होते त्याच्यातून पाणी बाहेर येतं, अश्रू बाहेर येतात, नाही का, दुःख कापल्याचं, साफसूफ केल्याचं दुःख, नाही का. परंतु फळ येण्याच्या उद्देशाने देव आम्हाला काय करतो, साफसूफ करतो. पण ती कटिंगचं दुःख सहन केल्यानंतर, संकट, दुःख, त्रास सहन केल्यानंतर जी फळं आमच्या जीवनात दिसून येतात, ती फळं देवाला अतिशय मौल्यवान अशी आहे. प्रभू येशू ख्रिस्त एक चांगलं बी आहे. ते बी आमच्या अंतःकरणामध्ये टाकलं गेलं, त्याचं रोप तयार झालेलं, त्याचा द्राक्ष मळा तयार झाला किंवा त्या द्राक्षच्या वेलाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. आणि जिवंत राहायचं असेल तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला सोडू नका कोणीही. कुठल्याही परिस्थितीमध्ये किती त्रास सहन करायला लागला, कितीही दुःख म्हणजे भोगावं लागलं, कितीही त्रास झाला, तर त्या वेलाला सोडू नका, त्या प्रभूला सोडू नका. आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 23व्या अध्यायामध्ये पाहतो. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय. तिथं प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो 31व्या वचनामध्ये, तिथं म्हणतो, कारण जर ते ओल्या झाडाविषयी असे करतात तर वाळलेल्यांविषयी काय होईल. आम्हाला भूस व्हायचं नाही, आम्हाला निर्जीव लाकूड व्हायचं नाही, आम्हाला वाळलेलं व्हायचं नाही, आम्हाला निधन व्हायचं नाही, पण आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये जोडलेलं व्हायचं आहे. जर देवबापासाठी जर आम्हाला फळ द्यायचं आहे तर. शैतानाने किती डाव साधला, मी शेवटचा भाग घेतो, माझा टाइम संपतच आलेला आहे जवळजवळ. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये संभाषणाची सुरुवात कशी केलेली आहे शैतानाने. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये आम्ही वाचतो. तो म्हणतो, स्त्रीला काय म्हणतो तो, तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका देवाने म्हटले, हे खरे आहे काय. त्याला पण ते माहिती आहे, पण फसवतोय ना तो, फसवणारा आहे तो. तिला म्हणतो की कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका, असं हे खरं आहे का. पण ती म्हणते की आम्ही बागेतल्या झाडांच्या फळातून खावे, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले त्यातून तुम्ही खाऊ नका. पण शैतान काय म्हणतो, तुम्ही मरणार नाही, खरोखर मरणार नाही तुम्ही. आणि खरंच नाही मेले ना, ते शरीर मेले नाही, ते जिवंतच राहिले. पण तो काय म्हणतो, पण जर तुम्ही ते खाल्लं तर काय होईल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवाप्रमाणे बरे आणि वाईट जाणारे व्हाल. तिथं 2 झाडं होती. 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो 9व्या वचनामध्ये, जीवनाचं झाड मध्यभागी, जीवनाचं झाड, आणि दुसरं झाड बरं आणि वाईट जाणण्याचं झाड. देवाने एदेन बागेतही सोडलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता. जीवनाचं झाड, जीवन देणारं झाड, जीवनाचं झाड तिथे मध्यभागी होता आणि बरे वाईट जाणण्याचं झाड देखील तिथे होतं. शैतान म्हणतो की तुला म्हणजे बरं आणि वाईट करायला लागेल, बरं आणि वाईट तुला करायला लागेल. किती विचित्र आहे. तो म्हणतो तुम्ही मरणार नाही, तुम्ही देवासमान व्हाल, देवासारखंच व्हाल. आणि हे विचार शैतानाचे आहेत.
त्याच्यात मनात हा विचार आला की मी देवसमान होईल. यशाच्या पुस्तकामध्ये 14व्या अध्यायात आणि 14व्या वचनामध्ये त्याच्या मनात विचार आला, मी देवाची जागा घेईन, मी देवाच्या सिंहासनावर बसेल. आता खरं म्हणजे देवाच्या प्रतिमेच बाबांनं आपल्याला बनवलं होतं, पण सैतानच्या बोलण्याला भुरळ पडली आणि तो म्हणतो की तुम्ही देवा समान होणार आणि बरं पण तुम्हाला कळणार आणि वाईट पण तुम्हाला कळणार. आम्ही भरकन तेसलोनिकराचं दुसरं पत्र आणि त्याचा चौथा अध्याय, चौथं वचन बघूया. तेसलोनिकराचं दुसरा अध्याय, दुसऱ्या तेसलोनिकराचा दुसरा अध्याय आणि चौथं वचन. तो ख्रिस्त विरोधी, तिथे काय म्हटलंय, तो विरोध करतो आणि अवघे जे देव किंवा भजनीय म्हटलेले त्याच्या विरुद्ध तो आम्हाला उंच करतो. म्हणजे मी देव आहे असे आपल्याला दाखवीत, तो देवाच्या पवित्र स्थानात देवासारखा बसतो. तो उंच करतो. कसं उंच करतो? देवाच्या विरोधात तो आम्हाला उंच करतो. आणि म्हणून प्रॉब्लेम्स तयार होतात. देवाच्या विरोधात तो आम्हाला उंच करतो. किती भयानक गोष्ट आहे. आणि मत्तई शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये आणि शेवटी आपण शेवटाकडे जात आहोत. मत्तई शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 23वा वचन. हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत उंचावलेले होशील काय? तू मृत्यू लोकांपर्यंत खाली जाशील. कारण जी पराक्रमाची कृत्य तुझ्यामध्ये करण्यात आली ती जर सदोमात करण्यात आली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. म्हणजे सदोमावर देखील दया झाली असती. इतकी म्हणजे महत्कृत्य कफरनहूमात करून देखील त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. जर देवावर आम्ही विश्वास ठेवत नाही तर आम्ही स्वतःला उंच करतो. सैतानाचा गर्भ आमच्या ठाई आहे. आणि किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही सैतानाचं ऐकतो पण देवाचं ऐकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं, आदाम आणि हवा त्यांनी सैतानाचं ऐकलं पण देवाचं ऐकलं नाही. देवाने सांगितलेलं ऐकलं नाही पण सैतानाचं ऐकलं. आम्ही इफेस 2 मध्ये आम्ही तिथं लिहितो पाऊल की पूर्वी तुम्ही सैतानाचं ऐकणारे होता आणि सैतानाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करत होता, परंतु आता नाही, त्याच्यापासून आम्ही वेगळं झालो आहोत. देवाच्या थोर नावाला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करूया की आम्ही ख्रिस्त येशूमध्ये लावलेलो आहोत. आणि एक गाणं आहे आमच्याकडे, एक तरुण मुलगा आहे, टीनएजच आहे आणि तो एक भजन म्हणत असतो, पवित्र देवाचा मळा, पवित्र देवाचा मळा, आहे जगा वेगळा, पवित्र आहे जगा वेगळा. देवाला आवडणार फळ देण्यासाठी आम्ही या मळ्यामध्ये आहोत आणि ख्रिस्त येशूला आम्ही जोडलेले आहोत. त्यामधून आम्हाला जीवन मिळतं. म्हणून आमच्यामध्ये जीवन आहे आणि आम्ही प्रभूला आवडणारं फळ देतो आणि त्यामुळं स्वर्गीय पित्याला आनंद होतो आणि बापाचं गौरव होतं. म्हणून एदेन बाग फेल, यशाचा 5वा अध्याय, इस्रायल फेल, परंतु ख्रिस्त येशूमध्ये जे आम्ही आहोत ते आम्ही सक्सेसफुल आहेत. देव आम्हाला सहाय्य करो. धन्यवाद.